पाम ड्राईव्ह वरनं आम्ही चाललेलो आहोत. त्याचं कारण परवा नुसतंच आम्ही येऊन गेलो, आज मात्र इथं आलोय कारण स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीला रेग्युलर व्हिजिट करायची. वा वा वा, काय हा पाम ड्राईव्ह रे अमोल, क्या बात आहे. परिसर आहे बघा तुम्ही, हे कॉलेज आहे का बाग आहे. हिरवागार परिसर आहे या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा. आणि इथे लोक पार्कमध्ये आत्ता सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मस्त खेळतायत, बागडतायत. गर्दी खूप आहे कारण आज सुट्टीचा दिवस आहे, रविवारचा दिवस आहे. बघूया, आज जाऊयात आपण. चला चला चला. पाम ड्राईव्ह वरनं ड्राईव्ह करून आलं की समोर हे असं दृश्य दिसतं. विस्तीर्ण पसरलेलं हिरवगार मैदान. डावीकडं हा जो टॉवर दिसतोय हा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा टॉवर आणि समोर ॲक्च्युअल स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी. काय सेटिंग आहे बघा, काय सेटिंग आहे, सुंदर. मंजिरी तर आहेच बरोबर, पण सोबत पुणेरी आमचा अमोल कुलकर्णी आहेस. कसा आहेस अमोल? मस्त. अरे काय छान जागी घेऊन आलायस रे. अगदी. काय हा, मला ती कथा ऐकायची रे, कारण स्टॅनफोर्डची एक वेगळी कथा आहे काहीतरी. काय कथा आहे? ती स्टोरी अशी आहे की ऍक्च्युली स्टॅनफोर्डचे जे दाम्पत्य आहे, स्टॅनफोर्ड दाम्पत्य, ते हार्वर्डला गेले होते देणगी देण्यासाठी, हार्वर्ड युनिव्हर्सिटीला त्यांना. पण त्यांना कोणी तिथे फारसा उत्साह दाखवला नाही, त्यांची विचारपूस केली नाही, काही बोललं नाही, ताटकळत ठेवलं प्रेसिडेंटनी. आणि मग त्यांनी इकडे येऊन ही स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी स्वतःच्या पैशांनी सुरू केली, कारण ते द्यायला गेले होते भरपूर डोनेशन, पण हार्वर्डनी त्यांचा थोडासा माज दाखवला. त्यामुळे अशी कथा आहे की त्यांनी मग इथे येऊन त्याचा प्रतिस्पर्धी आणि तुल्यबळ युनिव्हर्सिटी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी सुरू केली. आणि आता जगभरात इतकीच प्रसिद्ध आहे, कदाचित काकडभर जास्त सरस आहे, डिपेंडिंग ऑन कुठलं फील्ड तुम्ही विचार करताय. अशी छोटी गोष्ट आहे. कारण मी म्हणेन, हे बघा, हे गुजरात कॉलेजची एक स्टुडंट आम्हाला दिसते आणि हा विमलाबाई गरवारेचा स्टुडंट आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचा स्टुडंट आहे. तसं अमोल मला सांग, या युनिव्हर्सिटीचे स्टुडंट कोण आहे? सगळ्यांना माहिती असणारे स्टुडंट म्हणजे गुगलचे संस्थापक लॅरी पेज, सर्जी ब्रिन. कारण त्या युनिव्हर्सिटीचा जन्म आणि त्याच्या अनेक टेक स्टार्टअप्सचा जन्म या युनिव्हर्सिटीमध्ये झालेला आहे. पण ते स्वतः दोघं जण इथे PhD स्टुडंट्स होते. इथेच गुगल जन्माला आली त्यांच्या डिझर्टेशनमधनं. आता सगळ्यांनाच आपण माहिती आहे, आपल्याला माहिती की गुगलचं काय स्थान आहे. तशा अनेक कंपन्या आहेत, पण मला गुगल आठवतीये. नाही, महत्वाची गोष्ट अमोल की विद्यार्थी दशेमध्ये हे जे दोन विद्वान होते यांनी सर्च इंजिन चालू केलेलं होतं, ते कोणाकडे घेऊन गेले? ते त्यानंतर याहूकडे घेऊन गेले. तेव्हा याहू तुम्हाला आठवत असेल, मोठी कंपनी होती. आणि याहूचं तेव्हा इंटरनेट पेज खूप पॉप्युलर होतं. सर्च ॲज इटसेल्फ एवढा काही पॉप्युलर नव्हतं इंटरनेटमध्ये. तर याहूनी ते इनफॅक्ट मला असं वाटतं की स्टुडंट्स त्यांनी याहूला ऑफर दिली की आम्हाला तुम्ही $1-1.5 मिलियन विकत घ्या. तर फेमसली याहूनी त्यांना विकत तर घेतलंच नाही आणि त्यांना स्वतःच्या वेबसाईटवरती त्यांचा सर्च बार अलाव केला. आणि त्यांच्याकडनं काहीच इक्विटी किंवा काहीच त्यांच्याकडनं कॉम्पेन्सेशन घेतलं नाही, कारण ओव्हर कॉन्फिडन्स. त्यांना पूर्ण कल्पना नव्हती की कसं जग बदलू शकेल या सर्च केपेबिलिटीमुळे. आणि मग पुढे गुगल झालं, याहूचं काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. जी चूक एका अर्थाने हार्वर्डनी केली. ती चूक याहूनी केली, ओव्हर कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स. त्यामुळे मित्रांनो, मैत्रिणींनो, इथं आल्यानंतर तेवढी एक शिकवण आपल्याला मिळते. पाय जमिनीवर ठेवा, रिसर्च चालू ठेवा आणि बेसिकली कोणाशी हडहुड करू नका. त्यामुळे आता स्टॅनफोर्ड थोडंसं आतलं सुद्धा बघूया. कसं वाटतंय मित्रा? काही लोकांना अमेरिकेची चमक धमक, अमेरिकेचे मॉल्स, उंच उंच इमारती आवडतात. जेवढा आनंद निसर्गात जाऊन मिळाला तेवढाच आनंद
या शैक्षणिक संस्थेला येऊन मिळालेला आहे. क्षणार्धात असं वाटतं वय बी विसरावं आणि इथं काहीतरी शिकायला यावं. काय काय सुंदर आहे, काय सुंदर आहे. म्हणजे असं वातावरण ज्याला म्हणतात ज्याच्यामध्ये एक पवित्रपणा हा जाणवतो. खूप एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये तो जाणवतो, भारतातल्या सुद्धा जाणवतो, ऑक्सफर्डला जाणवतो, त्याचबरोबर स्टॅनफर्डला नक्कीच जाणवतो. सुरेख. वाव. स्टॅनफर्डच्या आवारातलं हे चर्च हे खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे, कारण सर लेनन स्टॅनफर्ड यांच्या स्मरणार्थ याची उभारणी करण्यात आलेली होती. आणि कित्येक वर्ष मग अर्थक्वेक येऊ देत किंवा काही याला जपण्यात आलेलं आहे. आणि झालेली भूकंपातली मोडतोड नीट करून परत हे छान पद्धतीने उभारण्यात आलेलं आहे. तुम्हाला सांगतो, क्रिकेट देवाच्या कृपेने बरंच जग मी फिरलो, त्यामुळे मी पटकन भारावून जात नाही. परंतु ज्या वेळेला अशा शैक्षणिक संस्थांना भेट देण्याचा योग जमून येतो स्थानिक मित्रांमुळे, त्यावेळेला मात्र मी नक्की भारावून जातो. कारण हे वातावरण जे आहे इथे म्हणतात तसं ज्ञान हे भरलेलं आहे. त्यामुळे इथल्या वातावरणात मी अक्षरशः हरखून गेलेलो आहे. मनापासून असं वाटतं विद्यार्थी म्हणून इथे यायला पाहिजे.